भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं शेतकऱ्याचं आंदोलन कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. पण दुर्दैव असं आहे की शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांचं काय योगदान आहे हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळं आत्ता 2 वर्षापूर्वी दिल्लीच्या बॉर्डरवर झालेलं 2 वर्ष चाललेलं शेतकऱ्याचं आंदोलन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु 1933 ला सुरू झालेलं शेतकऱ्याचं आंदोलन 1939 पर्यंत चालतं. जवळपास 6 वर्ष शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही. आंदोलन म्हणून, निषेध म्हणून शेती पडीत ठेवली. त्या सगळ्यात मोठ्या भारतातल्या इतिहासातल्या आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि म्हणून हे 33 ते 39 हे जे आंदोलन झालं, या आंदोलनाची निष्पत्ती म्हणून खोती विरोधातला विधेयक पास करून घेतलं बाबासाहेब. जय भीम, जय भारत. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने इथे सुंदर अशा असलेल्या सोनीनगर जळगाव येथे महागौतमी महिला मंडळ यांनी सुंदर अशा व्याख्यानमालाचं आयोजन केलेलं होतं. आणि आज त्या व्याख्यानानिमित्ताने मी या सोनीनगरमध्ये उपस्थित झाले. खरं तर आजची परिस्थिती पाहता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य असे कार्य केलेले आहेत की त्यांच्या कार्याचा उल्लेख जरी करायला म्हटला तरी सुद्धा दिवसही अपूर्ण पडेल आणि अनेक तासोन तास देखील अपूर्ण पडतील, एवढे अलौकिक कार्य त्यांनी केलेले आहेत. तळागाळातल्या शोषितांसाठी, वंचितांसाठी, स्त्रियांसाठी, महिलांसाठी. पण एक निश्चितच आहे की एका जातीपुरता सीमित त्यांनी कार्य नाही केलेले आहे, तर सगळ्या जातींसाठी, सगळ्या धर्मांसाठी, 50% असलेल्या महिला वर्गासाठी, प्रत्येकासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ते कार्य केलेले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की नेमकं समाजसेवा, समाज सुधारणा आणि समाज परिवर्तन याच्यात काय फरक आहे. इतिहासाचार्य माम देशमुख सांगतात, समाजसेवा, समाज सुधारणा आणि समाज परिवर्तन मध्ये खूप मोठा फरक आहे. समजा एखादी बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग ऑलरेडी आहे, फार जुनी बिल्डिंग आहे. त्या जुन्या बिल्डिंगला वरच्यावर डागडुजी करणं, वरच्यावर पॉलिशी करणं किंवा रंग लावणं, रंगरंगोटी करणं म्हणजे समाजसेवा. त्या बिल्डिंगच्या आत थोड्याफार वायरिंग्स बिघडल्या असतील तर त्या व्यवस्थित करणं, थोडेफार नळ टॅप्स वगैरे खराब असतील तर ते व्यवस्थित करणं म्हणजे समाज सुधारणा झाली. परंतु समाज परिवर्तन म्हणजे नेमकं काय तर त्या पूर्ण बिल्डिंगला त्याच्या मुळासकट तिला काढून पुन्हा नवी बिल्डिंग उभारणे, व्यवस्थित काळजी घेणे आणि शेवटपर्यंत तिचं ध्यान ठेवणे म्हणजे खरं समाज परिवर्तन म्हटलं जातं. आणि अशाच समाज परिवर्तन जे शिलेदार आहेत, ज्यांनी आपल्यापर्यंत समाज परिवर्तनाची सुंदर अशी असलेली व्याख्या आपल्याला पटवून दिलेली नाही, आपल्याला सुद्धा त्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे संघर्ष संघटित आणि शिक्षण घेण्यासाठी मजबूर केलेला आहे असे असणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं कार्य हे ओबीसी समाजापासून तर तळागाळातील प्रत्येक व्यक्तीसाठी होतं. आज महिलांची आज देखील परिस्थिती फार कमकुवत आहे. महिलांना फक्त एक नावरूपाचं पद दिलं जातं, परंतु मागून कार्य करणारे वेगळेच लोक. महिलांना एका ठिकाणी म्हटलं जातं की तू देवी आहेस, परंतु योग्य तो मान सन्मान आज देखील महिलांना दिला जात नाही. ज्या काळामध्ये महात्मा फुलेंनी स्त्रियांना एक आदर्श स्थान निर्माण केलं, शिक्षणाची अवस्था निर्माण केली, बाबासाहेबांनी स्त्रीत्व एकदम बारकाईने समजून घेतलं. हिंदू कोड बिल पासून तर प्रत्येक कायदे, तत्व, जस्टिस आणि इक्वालिटीच्या बेसवरती महिलांसाठी निर्माण केले. आज देखील महिलांना योग्य तो मान सन्मान मिळत नाही, योग्य तो पद मिळत नाही आणि त्याचबरोबर योग्य तो लीडरशिप किंवा जी लीडिंगची पॉवर आहे ती महिलांच्या हातामध्ये, महिलांना स्थानावरती ते दिलं जात नाही. परंतु तरीसुद्धा
आज आपल्याला निर्धार करायचा आहे, निश्चित करायचा आहे की विश्वरत्न बाबासाहेबांनी आपल्यासाठी जितकेही कार्य केलेलं आहे ते आपण एक महिला म्हणून, शोषित म्हणून, पोषित म्हणून, कुठल्याही जातीचं असं पण आपल्यासाठी बाबासाहेबांनी केलेला त्याग आपण तो निश्चितच निर्धार करूया, पूर्ण करूया आणि त्यांना विचारांना जोपासून एक नवीन रोपटं लावूया आणि त्याचं झाड नक्कीच आपल्याला फळ देईल हे निश्चितच होईल. जय भीम, जय भारत.